नमस्कार, मी काजल स्वागत करते अजून एका आपल्या न्यू ब्लॉगमध्ये। तर मी गेले होते आता रुद्रसाठी मला केक बनवायचा होता, तर मी जाणार होते कारण माझं 2-3 दिवसापासून खूप जास्त कंबर आणि पोटामध्ये पेन होते। तर मी त्यालाच पप्पाने विचारलं दुपारी की रुद्र तुला कसला केक घ्यायचा, कोणता घ्यायचा, तर तो म्हटला मला मम्माने बनवलेला घरचा पाहिजे, दुकानातला आणला तर मी कटच नाही करणार। थांब 1 मिनिट लगेच नाही। तर मग तो तसं म्हटला, मग काय ऑप्शनच नव्हता, बनवावंच लागणार। लेकरू एवढं म्हणतोय बनव, तर त्याला माझं कसलंही असू दे, त्याला इतकं आवडतं ना, मग ते कसंही असू दे, पण त्याच्या पप्पाला वाटतं घरी बनवलेला नको, माझ्या पोराला बाहेरचं पाहिजे, म्हणजे सगळ्यांना जवळपास असं वाटतं। पण घरचाच खरं तर खूप छान असतो, खायला थोडी टेस्ट इकडे तिकडे जात असेल पण खायला तर घरचाच चांगला असं मला वाटतं बरं का। कारण फ्रेश सगळं मी सामान आता घेऊन आलेले आहे, मी ते नंतर तुम्हाला पुढे सांगेनच, पण आधी दुसरं सांगणार आहे। तर मी गेलेच होते, तर म्हटलं रुद्रासाठी गिफ्ट पण घ्यावं, तर आता तसं तर मी त्याला सारखंच काय नाही काय घेत असते, तर काय गिफ्ट घेतलंय ते दाखवते। तर त्याच्यासाठी मी हे घेतलेलं आहे, काय आहे, तर टॉर्टॉइज घेतलंय। तर बघा आता कसं पैसे टाकतो, आणि मीच पैसे सुद्धा दिले त्याला। नीट घडी तर घाल ना पहिले, अरे ह्याने कसं पहिले नोट अशी नाही बाळा, थांब असं टाक आता उभं। तर त्याला मी घेतले, हा येते ना, 1 2 3 लेट्स गो पटापट यार, शिरते का नाही, अरे घुस क्यों नहीं रहा, गेले का, गेले एक तरी झालं। तर मागच्या वेळी त्याचा जन्म झाला तेव्हा मी एक अरे ते येत नसतं, ते त्याच्यातच ठेवायचं, आणि खूप सारे साठले ना, कुणी दिलेले ह्याच्यामध्ये ठेवायचे, खूप सारे साठले ना, मग तुझ्यासाठी काहीतरी मोठं घ्यायचं, ठीक आहे। तर आता हा रुद्राच्या नावाने झाला। तर मी त्याला घेऊन गेले होते तिथे इतकं छान काय काय होतं गिफ्टमध्ये, पण त्याला तेच आवडलं, मग त्याला जे आवडलं ते घेतलं। रॅबिट काय केलं नाही, कारण काय फायदा, त्याच्यासोबतच घेतलंय, त्यामुळे पडेल त्याच्यात अजून खूप सारे टाकायचे असतात, उद्या एक पप्पाकडून घ्यायचं मग टाकायचं, अजून एक घ्यायचं मग टाकायचं, ठीक आहे। आता जा तुझं तिथं नीट खिडकीवर ठेव पण जा, नीट ठेवायचं, फुटला ना तर इथंच कल्याण होईल, एवढा महागडा तर महाग होतो, मस्त आहे पीस पण, अँटिक पीस, असं दिसायला खूप छान दिसेल, म्हटलं डेकोरेशनला पण घरामध्ये काहीतरी असं मस्त दिसायला पण दिसेल, आणि होईल पण त्याच्या नावाने, कारण त्याच्या नावाने आपलं होईल तेवढं टाकायचं, मग त्याला मोठं काहीतरी पुढच्या वर्षी घ्यायचं, सायकल वगैरे काहीतरी येईल ना, तसं आता त्याला सायकल आहे पण बघू नंतर। चला आता मला केक बनवायचा, बेक करायला ठेवून देते मी आता पहिल्यांदा। तर बघा सगळ्यात आधी हे चॉकलेट प्रीमिक्स आहे, ते मी 1.5 कप घेणार आहे। तर मी थोडा मोठा कप केक बनवत आहे, साधारणतः पाऊण किलोपेक्षा जास्त, 900 ग्रॅमपर्यंत, म्हणजे 1 किलोच्या आसपास मी केक बनवते। मला अर्धा किलोचा बनवायचा नव्हता, अर्धा किलोसाठी 1 कप, ते 1 कप आणि थोडा छोटा कप असतो तो घेतला तर चालेल, पण मी तर जास्त घेतलेला आहे। आणि त्यानंतर 1 पळी तेल आणि पाण्यात टाकत ते असे एक बॅटर तयार करून घ्यायचं, जसं की थिक, जास्त पण पातळ बॅटर नसावं, थोडं थिक असावं, म्हणजे लेयर्स खूप छान असा स्पॉन्ज आपला तयार होतं। तर आता जो काही माझा केक टीन आहे त्याला मी थोडंसं ऑइल लावून घेणार आहे, बघा फक्त ऑइल, बटर पेपर वगैरे लावायची काही गरज नाही आहे, फक्त तेल लावलं तरीसुद्धा केक छान निघतो। तर आता जे प्रीमिक्स तयार करून घेतले ते प्रीमिक्स मी याच्यामध्ये टाकून घेते, आणि त्यानंतर असं टप करायचं, जेणेकरून आतमध्ये जे बबल्स असतात ना ते निघून जातात। आणि त्यानंतर मी माझं जे पातेलं आहे त्याच्यामध्ये एक स्टँड ठेवून त्याच्यावरती केक ठेवून, नंतर वरती एक ताट ठेवून त्या ताटावरती उकळी ठेवली, थोडंसं वजन, कारण की हवा आतमध्ये, बाहेरची जी हवा असते ना ती आतमध्ये नाही गेली पाहिजे त्यासाठी, आणि एकदम कमी गॅस करायचा, जेवढा स्लो करता येईल तेवढा स्लो करायचा। त्यानंतर मी शुगर सिरप पण बनवलं आहे, शुगर सिरप बनवण्यासाठी मी साखर फक्त टाकलेली आणि पाणी ॲड केलं आहे। तर बघा करेक्ट 40 मिनिटानंतर मी हे झाकण उघडलेलं आहे, आणि केकसुद्धा व्यवस्थित बेक झालेला आहे, टूथपिक टाकून मी बघितलं की व्यवस्थित बेक झालेला आहे का। तर ही आहे क्रीम, जी की मी केक बनवण्यासाठी नेहमी वापरते, तर जी मला अवेलेबल असते ते मी वापरते, आणि मला जी क्वालिटी चांगली वाटते ते सुद्धा, तर तसं तर क्वालिटी सगळ्याच क्रीमची चांगलीच असते। तर बघा अर्धा किलोचा केक बनवण्यासाठी 1 कप क्रीम खूप झाली, पण मी आज इथं जास्त क्रीम वापरणार आहे, कारण की हे मी 1 किलोचं पॉकेट आणलं आहे, आणि 1 किलोमध्ये साधारणतः कमीत कमी 3 जास्तीत जास्त 4 केक बनतात, अर्ध्या किलोचे, पण मला एवढे काय बनवायचे नव्हते, मग म्हटलं एकाच केकमध्ये थोडी जास्त क्रीम वापरूया, आणि रुद्र पण केक बनवेपर्यंत अर्धी क्रीम रुद्र संपवून टाकतो त्यामुळे। तर आता हा माझा
बीटर आहे बघा की क्रीम बीट करायचा, जो की माझा 1,500ला मला पडला होता. तर हा बीटर इतका छान आहे ना, ह्याची क्वालिटीसुद्धा खूप मस्त आणि चांगल्या कंपनीचा हा बीटर आहे. त्यामुळे तर बघा आता माझी क्रीम इथं बीट करून झालेली आहे. आणि चेक कसं करायचं की क्रीम व्यवस्थित फिटली गेलेली आहे का नाही. तर असं टोक आलं नाही क्रीमला पुढे की समजायचं की तुमची क्रीम अगदी परफेक्ट झालेली आहे, काहीच कमी जास्त नाही. तर आता माझा सगळं मटेरियल माझं सामान होतं ते मी खाली काढलेलं आहे, कारण की मी जसं आधी सांगितलं माझ्या कमरेमध्ये खूप जास्त दुखत होतं, त्यामुळे उभं राहून काम करणं शक्य नव्हतं. मग म्हटलं खाली. तर हा जो राडा दिसतो ना आजूबाजूला, तो सगळा केकचं सामान आहे. तर काय केलं, चाकूच्या मदतीनं साईडने फक्त थोडंसं कडा मोकळ्या केला आणि पलटी केला टीन. इझिली हा आपला जो स्पॉन्ज आहे तो निघतो, काहीच दिक्कत येत नाही. कारण आपण रेडीमेड प्रीमिक्स वापरलेलं आहे. घरचं जरी वापरलं तरीसुद्धा काहीच दिक्कत येत नाही. पण रेडीमेड प्रीमिक्सला जशी चव असते की नाही, तशी घरच्या प्रीमिक्सला एवढी चव येत नाही असं मला पर्सनली वाटतं. त्यामुळे मी शक्यतो रेडीमेड आणते आणि जास्त महाग पण मिळत नाही. त्यामुळे तर दोऱ्याच्या सहाय्याने काय केलं मी बघा, अशा लेयर्स काढून घेते त्या स्पॉन्जच्या. तर इथं 4 लेयर्स तुम्ही काढू शकता, पण मी इथं 3 लेयर्स काढलेल्या आहेत. कारण 4 काढल्या असत्या तर खूप जास्त उंच केक झाला असता. त्यामुळे मी इथं 3 लेयर बरोबर काढलेल्या आहेत. तर अर्धा किलोसाठी सुद्धा 3च काढते. तर हा माझा अर्धा किलो केक नाही आहे. मी वजन तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवेन, कारण की आज मला सगळं शक्य होणार नाही वजन वगैरे करणं. तर उद्या मी बड्डेच्या सेलिब्रेशनच्या आधी शक्य झालं तर वेट करेन की कितीचा केक भरलेला आहे किंवा सांगेन तुम्हाला. तर मी अजून चेक नाही केलं, त्यासाठी मला ते वेट वजन काटावरनं काढावं लागेल. वर ठेवलेला आहे पोटमाळ्यावरती. तर मी आता ती व्यवस्थित लेयर्स कट करून घेतल्या आणि ग्लासच्या ह्याच्यामध्ये पायपिंग बॅग ठेवून क्रीम भरून घेते सगळ्यात आधी. तर मी क्रीम ह्यावेळी जरा जास्त फिटली, एवढी क्रीम लागत नाही पण मला संपवायची आहे, कारण की क्रीम एका महिन्यामध्ये खराब होते. एकच महिन्यात त्याची एक्सपायरी डेट असते, एका महिन्यातच ती क्रीम खराब होऊन जाते. त्यामुळे जास्त दिवस आपण नाही ठेवू शकत. जर पॅक असेल तर तुम्ही 2-3 महिने ठेवू शकता, पण जर आपण आधीच खोलली ना, आता खोलतोच आपण, खोलली की एका महिन्यापेक्षा जास्त ठेवायची नाही. तर काय केलं, केक बोर्डला खालच्या साईडला क्रीम लावली आणि सगळ्यात वरची जी लेअर होती ना, ती थोडी फुगीर असते, ती सगळ्यात खाली ठेवायची. आणि त्याच्यावरती आता मी शुगर सिरप टाकते, जे की आपण साखरेचं पाणी तयार करून घेतलं होतं. ते साखरेचं पाणी मी याच्यावरती टाकते आणि मग क्रीमचा लेअर सोडणार आहे बघा. क्रीम व्यवस्थित मी ही पायपिंग बॅगला पुढं फक्त कट केलेली आहे. पायपिंग बॅगमुळे खूप छान असं क्रीम आपल्याला लेअर बनवता येतात क्रीमच्या. त्यानंतर माझ्याकडे हा एक स्पॅच्युला आहे. तर मी जरी केकचा बिझनेस केला असला तरी माझ्याकडे मोजकंच साहित्य आणि मोजक्या साहित्यामध्ये मी ॲडजस्ट करत होते. तर मी इथं बघा चॉकलेट गनाश इथं बनवून घेतलेलं आहे, कारण मला चॉकलेट केक बनवायचा आहे. तुम्ही डायरेक्ट रेडीमेड चॉकलेट सिरप आणलं तरी चालेल. मी सुद्धा रेडीमेड वापरते, पण रेडीमेड साधारणतः काहीतरी 100ला ती बॉटल भेटते. त्यामुळे मग म्हटलं एवढी मोठी बॉटल नको, म्हणून म्हटलं घरीच गनाश आपण तयार करूया चॉकलेट्सपासून. तसे डार्क कंपाऊंड चॉकलेट्स आणणारच होते त्यामुळे. तर व्यवस्थित गनाश टाकून घेतलं. त्यानंतर दुसरी लेअर ठेवली, त्याच्यावर तो सुद्धा साखरेचं पाणी टाकलेलं आहे. आणि त्यानंतर पुन्हा मी क्रीम टाकत आहे बघा. क्रीमच्या लेअर अगदी व्यवस्थित. तर थंडीचे दिवस आहेत त्यामुळे मी शक्यतो कमीच क्रीम यूज करणार आहे, कारण की थंडीमध्ये ना जास्त क्रीम खाऊच नाही. तसं तरी ही क्रीम आहे ती सगळ्यात नंबर 1 क्रीम आहे. ह्या क्रीममुळे काहीच आजारी वगैरे पडण्याचा बिलकुल प्रॉब्लेम येत नाही. जसे की आपण आईस्क्रीम खाल्ल्यानंतर सर्दी वगैरे येतो, असं काहीच या क्रीमने शक्यतो होत नाही. त्यामुळे रुद्र पण आणि तुम्हाला माहिती आहे, लहान मुलं म्हटलं की कसं घरात एक काम करत असताना तो खाणार फिक्स, त्याचं आधीच ठरलेलं आहे बघा. बोटं कसा घालतोय कसा चुकतोय. तर मी त्याला नको म्हणत होते, कारण की सगळेजण खाणार केक. मी त्याला ओरडत होते की का बोट लावतो तो. तर त्याने एकदाच केकला लावलं, मी खवळले, त्यानंतर तो तिथे आला नाही, मग गेला TV बघायला. तर आता मी साईडनं सुद्धा पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरून पूर्ण साईडला टाकले. आणि ही माझं ATM कार्ड आहे. ATM कार्डच्या सहाय्यानेच बघा मी इथं फिनिशिंग करत आहे. माझ्याकडे काही स्पॅच्युलेस काहीसुद्धा नाही आहे, मी जे आहे त्याच्यातूनच करत असते ॲडजस्ट. आणि आधीसुद्धा मी बिझनेस करत होते तेव्हासुद्धा मी असंच ॲडजस्टमेंट करत होते. मी काही कोणतंही आणलं नव्हतं, कारण की जे केक बनवतात ना ते सुद्धा स्पॅच्युले न यूज करता ATM कार्ड वगैरे असल्याच गोष्टी यूज करतात. कारण की ह्या कार्डमुळे इतकं छान फिनिशिंग येतं ना तुम्ही. तर झालं असं की रात्रीचं मी केक बनवते त्यामुळे ना इतकं स्पष्ट दिसत नाही आहे, पण केकचं फिनिशिंग खरंच खूप छान होतं. आणि नॉर्मल असा जर केक ठेवला ना तरीसुद्धा खूप छान दिसतो. पण रुद्र तर आता इथं केक पूर्ण रेडी झाला आहे, तुम्ही बघू शकता. आणि फिनिशिंगसुद्धा इतका गोल आणि इतका सॉफ्ट अशी क्रीम बसलेली आहे केकसोबत, कारण की आपण क्रीमसुद्धा व्यवस्थित पीट करून घेतलेली. तर हा जो आहे
ते सुद्धा एक कार्डच आहे. त्याचं मी काय केलं, झिगझॅगसारखं कट केलं आणि त्याच्यामुळे मग काय होतं, छान अशी डिझाईन दिसते केकला. तर मी म्हटलं रुद्राला खालच्या साईडनं अशीच लेअरवाली डिझाईन राहू दे, नको खाली काय. तर तो नाहीच म्हणत होता, त्याला पूर्णच ब्ल्यू कलरचा केक पाहिजे होता. त्याला म्हटलं नको. मग मी आधी असं केलं, पण तो काय ऐकूनच घेत नव्हता. तर त्याला बनवायचा होता सुपरमॅनचा केक, कारण की मी त्याला खूप सारे केक दाखवले, पण तो म्हटला मला हा चालेल, हा आवडलेला आहे. मग तसं सेम बनव असं त्याचं चाललं होतं. मी म्हणत होती वरती बनवते सुपरमॅनचा लोगो, पण खाली व्हाईटच राहू दे असं माझं चाललं होतं, पण तो काय ऐकत नव्हता. तर सुपरमॅनच्या लोगोमध्ये यस लिहिलेला असतो, तर मला काय यस नव्हता, मला बरोबर नव्हतं वाटत. मग कारण की माझ्यासाठी माझं सुपरमॅन तर माझा रुद्र आहे, त्यामुळे मग मी त्याचं नाव आर टाकायचं ठरवलं आणि मग तशी डिझाईन. तर तुम्हाला एक खूप पुसट दिसते, त्याबद्दल खरंच सॉरी, कारण की मला कळलं नाही. मला व्यवस्थित क्लिअर वाटत होतं कॅमेरामध्ये, पण ज्यावेळी मी व्हिडिओ शूट करून पुन्हा एडिटिंगसाठी बघितलं त्यावेळेसच मला कळलं की खूप पुसट दिसतंय, खूप व्हाईट दिसतंय. तर हे कशामुळे असं व्हाईट दिसलं मला काहीच म्हणजे कळलं नाही, कारण की लाईटमुळं बहुतेक का झालेलं आहे. आणि मी बघा, मी उठल्यानंतर केक स्पष्ट दिसतोय आणि मी खाली बसल्यानंतरच केक व्हाईट असा दिसतोय, का काहीच कळत नव्हतं. तर मला तर आधी असं वाटलं नाही की रिंग लाईट लावावी, पण पुन्हा वाटायला लागलं की रिंग लाईट लावली असती तर बरं झालं असतं, खूप छान व्हिडिओ शूट झाला असता. पण नंतर काय, तर सगळ्यात आधी मी रेड कलरनं ते साईडचं जे असतं पेंट ते केलं आणि त्यानंतर येलो कलर टाकलेलं आहे. तर सगळं सामान केकचं आणायचं म्हटलं ना, बिलकुलसुद्धा एक केक बनवण्यासाठी परवडत नाही. तुम्हाला कलर पण घ्यायचे, एक कलर 70 रुपयाला भेटतो जेल कलर. तर मी चांगले कलर वापरत असते. तर माझ्याकडे 4 कलर आहेत आणि कलरचं कसं आहे सांगते, एक कलर तुम्ही एकच वर्ष वापरू शकता, त्याची एक्सपायरी डेट 1 वर्षाची असते. त्यामुळे प्रत्येक वेळी नवीन कलरच घ्यावे लागतात, कारण की आपल्यात काय रोज रोज बड्डे नसतात, वर्षातून एकदाच येतो. त्यामुळे प्रत्येक वर्षी कलर पण घ्या, क्रीम पण घ्या, प्रीमिक्स पण घ्या, डेकोरेशनचं साहित्य पण घ्या, बेस घ्या, बोर्ड घ्या. सगळं जर घ्यायचं म्हटलं तर बाहेरून केक आणलेला परवडतो, कारण की एवढं सगळं आणून केक बनवणं बिलकुल परवडत नाही. पण मी हे सामान आत्ताच ह्यांच्या बड्डेसाठी म्हणजे जून महिन्यातच आणलं होतं. 10 जूनच्या आधी मी त्यांचा बड्डेचा केक पण मी घरी बनवला होता, त्यामुळे तेव्हा आणलेलं, त्यामुळे एक्सपायर होण्याचे काही एवढे चान्सेस नव्हते. तर मी त्यांचा बड्डे पण म्हणजे आम्ही घरीच केक बनवला होता, छान झाला होता तो पण केक. आणि मी दोघांसाठी पण घरीच बनवत असते. तर आता मला ब्ल्यू कलर महत्त्वाचा सुपरमॅनमध्ये येतो, तो ब्ल्यू कलर. तर मी त्याला म्हणत होते जास्त कलर नको वापरायला, आपण खालून व्हाईटच ठेवूया, मस्त दिसतंय प्लेन. पण तो ऐकतच नव्हता, त्याला सगळीकडे ब्ल्यू पाहिजे होता. कारण त्याला मी फोटो दाखवला होता आणि तो म्हणत होता सेम मला ह्या फोटोसारखा पाहिजे, ह्या फोटोसारखा पाहिजे, असं त्याचं चाललं होतं. तर आता मी फायनलच तुम्हाला लुक दाखवते, कारण की हे खूप पुसट दिसतंय. मी जे करते ते तुम्हाला काहीच दिसत नाही आहे, त्याबद्दल खरंच सॉरी, कारण की मला कळतच नव्हतं की व्हिडिओ व्यवस्थित शूट होत नाही आहे. ते मी नंतर चेक केल्यानंतर मला कळलं की, आणि बघा मी थोडीशी चुकली की नाही की मग केक व्यवस्थित दिसतोय. तर लाईटचा काहीतरी प्रॉब्लेम होता समथिंग, त्यामुळेच हे असं दिसत होतं. तर बघा आता बऱ्यापैकी झालं होतं, पण खूप वेळ गेला. माझं केकचं फिनिशिंग व्हायला फक्त 5-10 मिनटं लागली असतील, पण ही डिझाईन डेकोरेशन करणं, गार्निशिंग करणं याच्यामध्ये खूप वेळ जातो. आणि बघा हे जर चाललंयच मला सेमच पाहिजे. तर इतका खरंच म्हणजे तो इतका माझ्यापेक्षा जास्त एक्सायटेड आहे. आणि माझा मूड नव्हता केक बनवण्याचा, माझा खूप कंबर दुखत होती, पोट पण दुखत होतं, त्यामुळे माझं काही मूड नव्हता. म्हटलं जाऊ दे, 300-400 रुपये जातील, पण म्हटलं बाहेरूनच आणू साधासाच केक, कारण की मला खूप त्रास होत होता. पण नंतर तो ऐकतच नव्हता. पप्पाला म्हटलं मला बाहेरचा नकोच, मला मम्माचाच पाहिजे. मग काय माझ्याकडे ऑप्शनच उरला नाही. आता लेकरू एवढं म्हणतंय तर म्हटलं नाही कसं म्हणायचं, वर्षातून एकदाच त्याचा बड्डे येतो, तो पण आपण नाही असं. तर ते इतका सारखा क्रीम खात असतो ना दिसत असेल तुम्हाला सारखं, ती जो येतोय ना खालून आर्मी टाईप खालनं झुकत फरशीवरून घसरत येतो आणि हळूच बोट बुडवतो त्याच्यामध्ये घेऊन जातो, कसा हसतोय बघा. तर त्याला ना, तर ते माझ्या काही कामाचं नव्हतं. ATM कार्ड वगैरे ते जे आपण वापरलं होतं ना, ते मी साईडला ताटावरती ठेवलं होतं, ते काही कामाचं नव्हतं. त्याच्यावरच तो खात होता बोटांनी, कारण त्याला इतकं आवडतं ना. आधी पण मी ज्यावेळेस केक बनवायचे त्यावेळेस त्याला अर्धी क्रीम मला द्यावी लागायची, आणि आतासुद्धा तेच आहे. पण ही क्रीम खरं तर खूप छान आहे खायला, खूप टेस्टी पण असते, आणि महत्त्वाचं म्हणजे आपली घरची आहे, चांगल्या कंपनीची आहे. तर बघा त्याचं चाललं आहे. तर त्याने काय केलं, माझा केक बनवत होता तोपर्यंत जे शुगर बॉल असतात गार्निशिंगसाठी आपण आणतो, ते त्याने सांडले ते भरणीतले खाली बघा.
आणि नंतर मी त्याला म्हटलं सगळे गोळा कर, एक सुद्धा खाली ठेवू नको. मी ओरडत होते त्याला, म्हटलं सगळं गोळा कर. मग तो गोळा करत करत अर्धे त्याने खाऊनच टाकले. तर त्याचं तसंच असतं. मी ज्यावेळी काय पण करते त्यावेळेस सगळ्यात जास्त एन्जॉय तो करत असतो. तर इतकी नाजूक डिझाईन होती ना त्या केकची की मला खूप वेळ गेला. केक बनवायला जेवढा टाईम लागला नाही ना, फिनिशिंगसाठी जेवढा लागला नाही त्याच्यापेक्षा डबल टाईम तो खाली हेला करण्यातच, म्हणजे ते छोटे छोटे फ्लावर्स बनवण्यातच. एकच नोझल वापरायचं होतं. भरपूर नोझल्स आहेत माझ्याकडे, पण एकच वापरायचं होतं आणि ती पण सगळीकडे सेम डिझाईन होती आणि कलर वेगवेगळे. मग आधी एक कलरचं केलं, नंतर दुसऱ्या कलरचं. तर शेवटी फायनली केक कंप्लीट झाला आहे. तर बघा, हे दोन्ही डबे गार्निशिंगचे रुद्राने ओपन करून ठेवले होते आणि सांडले पण होते. खूप छान आहेत, बघू शकता, खूप मस्त आहेत. पण ते यूज करता येणार नव्हते कारण आजचा केक वेगळा होता. तर केकचं फायनल लुक तुम्ही बघू शकता. रुद्र माझा सुपरमॅन. तर लोगो कसा दिसतोय नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि केक कसा झाला आहे तो पण कमेंट करून सांगा. साधारणतः 1 किलोचा केक आहे हा, त्यामुळं घरच्या घरी हा 1 किलोचा केक बाहेर घ्यायला गेला असतो सुपरमॅनचा तर कमीत कमी 800 ते 900 रुपये लागले असते. तर बघा, फायनली केक पण रेडी झाला आणि चॉकलेट्स पण तयार झाले. तर चॉकलेट सुद्धा घरचेच आहेत आपले. हा, मी ठेवते ना त्याच्यामध्ये. तर त्याला ते कागद भरायचे, त्याने मदत केली ना पॅक करायला. ठीक आहे. तर चॉकलेट्स पॅकिंग करायला त्याला मला मदत केली होती म्हणून त्याला ते कागदात भरून ठेवायचे. तर टोटल काहीतरी 50 चॉकलेट्स आहेत. तेवढे भरपूर झाले 50 चॉकलेट. तर 100 रुपयाचं कंपाऊंड चॉकलेट जर आपण डार्क कंपाऊंड, त्यामधून 50-75 चॉकलेट सहज होतात. 50 तरी मोठ्या आकाराची द्वारा मीडियम केली तर 50, अजून जरा छोटी छोटी केली तर 75च्या आसपास चॉकलेट 120 रुपयाच्या कंपाऊंड मध्ये तुम्हाला भेटून जातात. त्यामुळे स्वस्तात मस्त. फक्त मेहनत खूप आहे. जर 2-3 मोल्ड असतील तर सोबत होतं, पण एकच मोल्ड असतील तर एका मोल्ड मध्ये साधारणतः 25 चॉकलेट होतात. एका मोल्ड मध्ये 25 ते 24 होत असते. त्यामुळे 2-3 वेळा हे करावं लागतं. त्यामुळे उशीर लागतो आणि उशीर तर लागतो. सगळे करेपर्यंत कमीत कमी मला ना बघा, मी 6:30ला सुरू केलं होतं, मला 8:30 वाजले हे सगळं होईपर्यंत. आणि आता तर 9:45 वाजले. ते पॅक पण करायचे ठेवले होते, म्हटलं नंतर करू. मग आता पॅक केले. त्याला फ्रीजरला पण थोडा वेळ ठेवावं लागतं पॅक होईपर्यंत. तर आता पॅक केलं, त्याचं काउंटिंग चालू आहे. एवढी तर मुलं येणार नाही की एवढी चॉकलेट लागतील, पण कसं आहे म्हटलं स्कूलमध्ये पण बघू, सोमवारी दिली तर दिली, मग त्यातलीच काय स्कूलमध्ये पण द्यायची. आपली चांगली चॉकलेट आहे तर टेस्ट सुद्धा चांगली लागते, तर म्हटलं तीच देऊन टाकू. तर बघू, आता केक वगैरे झाला, आता दूध प्यायचं दोघांना. तर कसा वाटला आजचा ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सुद्धा आपल्या सबस्क्राईब करा. खूप सारे प्रेम द्या, खूप सारे आशीर्वाद द्या. बाय बाय.